भांडूपमध्ये आज मुंबईकरांनी माणुसकी दोन्ही जिंकली आहे। कोकण नगरमध्ये बेस्ट बसचा अपघात झाला। या बसने एका पादचाऱ्यासह अनेक वाहनांना धडक दिली। यावेळी लोकांनी एकत्र येत एका व्यक्तीला मृत्यूच्या दाढीतून अक्षरशः खेचून काढले। ही दृश्य बघा। एक व्यक्ती बेस्ट बसच्या आणि झाडाच्या मोठ्या कुंडीच्या मध्ये अडकलाय। बस कुंडीमुळे मागे येऊ शकत नाही। तेवढ्यात सर्व लोक त्या व्यक्तीला मृत्यूच्या दाढेतून बाहेर काढण्यासाठी सरसावले। प्रशासन यायला उशीर होत होता। यावेळेस मुंबईकरांनी हिम्मत दाखवली आणि बेस्टच्या या बसला धक्का देऊन पुढे ढकलण्यासाठी सामान्य मुंबईकरांचे हात पुढे सरसावले। बस मागे आली तर या व्यक्तीचा इथंच चिरडून मृत्यू होणार हे स्पष्ट दिसतंय। बस मागे येऊ नये म्हणून 25 ते 30 लोकांनी बसला मागून हातांनी पुढे ढकलण्याचा प्रयत्न केला। पांढरा शर्ट घातलेल्या या व्यक्तीला वाचवण्याचा मुंबईकरांचा प्रयत्न सुरू होता। बाहेर काढा, त्याला बाहेर काढा असे सारखे लोक ओरडत होते। लोकांच्या प्रयत्नानं बस पुढे जायची पण पुन्हा मागे यायची। पण मुंबईकरांनी या व्यक्तीला वाचवण्यासाठी प्रयत्नांची शर्थ केली। जवळपास 5 मिनिटांहून अधिक काळ हा संघर्ष सुरू होता। बसला तिन्ही बाजूंनी लोकांनी पुढे ढकलायला सुरुवात केली। बस मागे येऊ नये यासाठी शर्थीचे प्रयत्न आणि शेवटी आगे बढोचा नारा। आणि एक वेळ आली की मुंबईकरांचे हे प्रयत्न यशस्वी झाले। बस पुढे ढकलली, त्या व्यक्तीला जनतेनं बाहेर खेचलं आणि अखेर मृत्यू हरला आणि मुंबईकर जिंकला। भांडूपच्या कोकण नगर मधल्या क्रिटिकल रुग्णालयाजवळ हा अपघात झालाय। बसवरील नियंत्रण सुटल्यानं अपघात झाल्याचा अंदाज व्यक्त करण्यात येतोय। अपघातग्रस्त बसने 3 दुचाकी आणि एका रिक्षेला धडक दिली आहे। या अपघातामध्ये रस्त्यावरील काही वाहनांचंही नुकसान झालंय। या घटनेमुळे कोकण नगर परिसरात काही काळ वाहतुकीची कोंडी झाली होती।